सगळे माझ्याही पेक्षा वरचढ निघाले। इतकं प्लॅनिंग तर मी सुद्धा कधी केलं नसेल। आता तर काय श्रीकांत आणि प्रीतम आदित्यला सल्ला देत आहेत त्या पारूला पळवून नेण्याचा। बिंडोक लोक यांनी किती प्लॅनिंग्स केले ना तरी यांचा एक सुद्धा प्लॅन मी सक्सेसफुल नाही होऊन देणार। काहीही करून आदित्यचं लग्न त्या साजिरी सोबतच झालं पाहिजे। आदित्यनं पारूला पळवून नेण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी मी तसं नाही होऊन देणार। कारण आदित्य पारू पळून गेले तर पुढे जाऊन समाजाचा विचार करून ती अहिल्या देवी त्या मोलकर्णीचा सून म्हणून स्वीकारही करेल। नाही 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 नाही, ही माझ्यासाठी मोठी रिस्क आहे। आता मलाच काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल। हॅलो, त्या आदित्य किर्लोस्करची गाडी दिसली की लगेच अडवायची। त्याची गाडी आपल्या ताब्यातून सुटता कामा नये आणि जर याच्यात काहीही गडबड झाली तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा। सावित्री आत्या। हाँ? प्रिया बोलवत होती तुला काहीतरी काम आहे म्हणे। बर पारू बाळा, प्रिया मॅडमनी बाहेर बोलवलंय। बाहेरचं आवरायचं असेल ना, तू इथलं सगळं आवरशील ना? वय आत्या। बर अरू, अरू काय झालं आदित्य सर? तुम्ही इकडं स्वयंपाकघरात नाही काही हवंय का तुम्हाला? माझी बायको हवी आहे। उगाच काय बी बोलू नका। उगाच? अरू तू माझी बायको आहे। नवऱ्यासाठी तुला 2 मिनिटं नाही काढता येत का ग? हा, जेव्हा बघावं तेव्हा काम काम काम। जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाल्लंस का तू? नंतर खाई। नंतर? नंतर कधी? तुला जरी तुझ्या नवऱ्याची काळजी नसली ना तरी मला माझ्या बायकोची काळजी आहे। आदित्यचं सांगितलं ना, मी खाईन नंतर। सावकाश सावकाश सावकाश। थांबा, कुठे चाललाय? हा? आणि हिला काय झालंय? ते थोडं बरं नाही वाटत तिला। हा, 1 मिनिट, तुम्ही काय घेताय जबाबदारी? मग मारुती नाहीये का घरात? जा त्याला बोलवून आण, जा। दामिनी काकू, अहो तुम्ही इकडे काय करताय? आई बोलवताय तुम्हाला। आई ना तिकडे ऑनलाईन साड्यांची शॉपिंग करतायत। खूप छान साड्या आहेत, जा तुम्ही। काय? वहिनी माझ्यासाठी थांबलेत का शॉपिंग करायची? हो, म्हणूनच सांगते तुम्हाला, जा आणि शॉपिंग करा, नाही तर सगळं स्टॉक आउट होईल। हो, मी आलेच। हा हा, मी बघते ना इथलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्ही ना शॉपिंग करा, मी बोलवते मारुती मामाला, डोंट वरी। हो ना, जा। वहिनी कधी अंतर देऊ नकोस। आदित्य, एक लक्षात ठेव, एका आईसाठी तिची मुलं आनंदात आहेत यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं।
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझी आई कायम तुझ्यासोबत असेल, काहीही झालं तरी. नक्की. नक्की. पण मला माफ कर का. मला असं पडून जायचं नव्हतं. काय गो यार, माझ्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. या साजिरी सोबत लग्न नाही करू शकत मी, म्हणून मला पारूला असं या अवस्थेत घेऊन तिथून बाहेर पडावं लागलं. पारू, पारू मला माफ कर का. आय एम रिअली सॉरी. प्लीज समजून घे मला. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. हे सगळं मी आपल्या संसारासाठी करतोय. प्लीज प्लीज समजून घे.